तर इथे 1 किलो स्वच्छ धुतलेले मासे घेतलेले आहे मी मित्रांनो, आणि याला अद्रक पेस्ट लावून घेतलेली आहे. आणि मी फक्त अद्रक पेस्टच याला लावलेली आहे आणि फ्रायचा मसाला वगैरे वापरत नाही आहे. तर हे बाउलमध्ये जे मी मिक्स करत आहे तर ते फक्त तांदळाचं पीठ, चटणी आणि रवा घेतलेला आहे. मी रवा हा जाडसर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तो मसाला कसल्याही प्रकारचा इथं मी वापरत नाही आहे. आणि खाली किचन ओट्यावर असा एक पेपर टाकलेला आहे, त्याच्यावरती आथरून घेतलेला आहे. आणि जे मासे आपण बाजूला म्हणजे अद्रक पेस्ट लावून ठेवली होती, स्वच्छ धुवून लगेच लावलेली आहे मी, तर ते अशा प्रकारे पेपरवर टाकलेलं यांना यांना आपण जवळजवळ लावून घेत आहे. तर मसाले वापरत नाही आम्ही, आणि तुम्ही पण शक्यतो ते आपापली इच्छा असते, पण आम्ही हानिकारकच राहतात जास्त मसाले, आणि हा उन्हाळा असल्यामुळं आम्ही वापरत नाही हे मसाले. तसे बी आम्ही मसाले वापरत नाही आहे, कारण मसाल्यामुळं आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येते आपल्याला. शक्यतो ना आपल्या घरात जे आहे रेग्युलर त्याच्यामध्येच आपण ही मासे बनवत आहे, कारण की आपण लई प्रोफेशनल आहे असे हे मसाले लावा, ते मसाला लावणं एकदम सिंपल आणि साध्या प्रकारे आपण ही माशाची फ्रायची तयारी करत आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आपलं चॅनल नवीन आहे, तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत आपला रील तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही मला सपोर्ट करा. तर अशा प्रकारे आपण सगळ्या माशांना लावून घेतलेलं आहे. आता मी कॅमेरा इकडं फिरवला आहे, गॅस चालू केला, तवा ठेवला, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे, ते बघू शकता. आणि अशा प्रकारे सगळे आपण जी फ्राय केलेले मासे आहेत म्हणजे मसाला लावून हे केलेलं तर ते तव्यावर आपण फ्राय करण्यासाठी ठेवत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ठेवत आहे. आणि साईडनं आपण परत तेल टाकून घेऊ, कारण की कसं आहे तावा मोठा आहे, सगळे पीस आपण एकसाथच लावलेले आहेत आपल्याला. तर आम्हाला कढी वगैरे काही बनवायची नाही, आम्ही पूर्णपणे त्या माशाचा असा फ्रायच बनवून घेणार आहे. तर आता तुम्ही एक साईडनं झाले का बघू शकता. तर आपला तावा थोडासा म्हणजे तवा जे ठेवला होता ते नॉर्मल थंड होता, गरम झालेला नव्हता, त्याच्यामुळं आता हे तर थोडा वेळ लागणार आहे. हे बघा असे झालेले मासे आहे ना, आपण सगळ्या साईडनं म्हणजे पलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून एका भागाचे झाले की आपण दुसऱ्या भागातनी कसे होते तर तुम्ही बघू शकता. आपण ते पलटून घेत आहे व्यवस्थितमध्ये. तर तावा थोडासा आपला ठेवलेला थंड होता, तुम्ही शक्यतो गरम होऊ द्या. आणि मला वाटलं ते गरम झालं होतं, मी त्या नादामध्ये ते ठेवून दिला. बरं असो, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मासे व्हायला थोडा वेळच लागते. आणि थोडासा तावा फिरून घेतला म्हणजे कसं आहे थंड असल्यामुळं जे मासा चिपकू नये म्हणून मी साईडला स्कोल करून घेतलेला आहे ते. तर हे बघा तुम्ही अशा प्रकारे सगळे मासे कसे फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता. आणि मध्ये झालेले मासे आपण साईडला ठेवते त्याच्यानंतर टच खाण्याकरता. आता तुम्ही जवळून बघा, झूम करून मला दाखवतो आहे तुम्हाला. आणि मध्ये मी ठेवलेले ते माशाची मुंडके आहेत, मदत घेतले, कारण आपल्याला कढी करायची नाही आहे आणि सगळ्या माशाचं आपल्याला फ्रायच करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला मासा तयार झालेला आहे. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा, विश्वास बसणार नाही तुम्हाला, एवढा टेस्टी आणि कुरकुरीत होते ना. आणि मसाला न वापरता आहे त्यांच्यामध्ये घरगुतीच आपण बनवून बघा, एक टेस्ट तुम्हाला आवडला तर. आणि माझे चॅनल जर तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आणि या मग जेवायला. कसे वाटला आजचा रील कमेंट